नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण की विद्यार्थी आणि पालक खूप जास्तपणे घाबरलेले आहेत आणि एवढे कॉल येतात सतत. रोज 3 दिवसापासून कॉल चालू झाले आहेत. जेव्हापासून ऑफिशियल अँसर की आली आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज आहे की खूप जास्त कट ऑफ वाढेल, 2024 सारखा कट ऑफ खूप जास्त वाढेल आणि जी परीक्षा आहे ती परीक्षा खूप जास्त इझी होती. कॉम्प्लिकेटेड तर होती पण खूप इझी होती आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खूप जास्त स्कोर आलेला आहे. जे विद्यार्थी रिपीट होते त्या विद्यार्थी जास्त पॅनिक झाले की आता आमचा रिपीट करून काही बेनिफिट झालेला नाही. जर 2026 सारखा सॉरी 2024 सारखा जर कट ऑफ गेला तर आमचा काही फायदा नाही, कारण 2024 ला प्रत्येकाला माहिती आहे की 467 ला सुद्धा शीट अलॉट झालेली होती. कारण की 2024 चा जी काही एक्झाम होती, जो काही पेपर होता तो खूप जास्त टफ होता. विद्यार्थ्यांना ज्यांना क्लासेसला 600 प्लस मार्क्स यायचे अशा विद्यार्थ्यांना 250-300 मार्क्स आलेले होते आणि 2026 ला खूप जास्त पेपर जो आहे हा खूप जास्त टफ होता. ओके, असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की 2026 चा पेपर खूप इझी होता आणि इझी असल्यामुळे जास्त मेरिट हे वाढेल. मग आता आपण याच्यावर एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत की खरंच मेरिट वाढेल का, आणि वाढलं तर अंदाजे टेंटेटिव्हली किती मार्कांनी वाढेल आणि विद्यार्थ्यांना किती मार्क्स पर्यंत विद्यार्थ्यांना काय मिळू शकतं. हे बघा, लक्षात असू द्या, जर तुम्ही खरंच व्हिडिओ जर फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत, ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ओके, हे बघा, आपण मान्य करू की या वर्षी पेपर थोडासा इझी होता. आता बायो इझी होता. ओके, केमिस्ट्री आणि फिजिक्स थोडासा हार्ड होता. ओके, आणि लेंदी सुद्धा होता. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना ज्यांना बायो इझी जात होता अशा विद्यार्थ्यांना फिजिक्स सुद्धा इझी गेला. काही विद्यार्थ्यांना केमिस्ट्री जायचं आहे तर काही विद्यार्थ्यांना बायो इझी गेला. म्हणजे कन्फ्युजन आहे थोडंफार, पण आपण हे मान्य करणार आहोत की 2024 ला जो काही कट ऑफ गेलेला होता, जसं 600 प्लस ला गव्हर्नमेंट सेमी 600 प्लस ला सेमी गव्हर्नमेंट मिळत होतं. ओके, 590 ला सुद्धा सेमी गव्हर्नमेंट हे मिळालेलं नव्हतं. ओके, हे 2024 ची गोष्ट करतोय आपण. 2025 ला तर जसं सांगितलं तुम्हाला 467 ला सुद्धा सेमी गव्हर्नमेंट मिळालंय, बरोबर आहे. तर कट ऑफ वाढेल, निश्चितच वाढेल, पण किती वाढेल? जसं सांगितले 2024 एवढा, किंवा त्याला 600 प्लस वाल्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल. तर एवढं घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. असे घाबरून काही तुम्ही व्हिडिओ युट्यूबवर बघता, सोशल मीडियावर बघता आणि घाबरून जाता की आता आपल्याला 600 मार्क्स आहेत, आता आपल्याला गव्हर्नमेंट पाहिजे होतं, सेमी गव्हर्नमेंट पण मिळणार नाही, आता आपण रिपीट करू आणि रिपीट करून परत पुढच्या वर्षी परीक्षा देऊ. तर असं अजिबात चुकीचा निर्णय घेऊ नका. आता नीटचा रिझल्ट लागू द्या. नीटचा रिझल्ट लागल्यानंतर काय सिच्युएशन काय आहे, कसं आहे, त्या पद्धतीने आपण बघू. आणि एक माझा अंदाज, जर मेरिट जरी वाढलं ते एक स्लाइटली एक 40 ते 50 मार्काने मेरिट हे वाढू शकतं. एवढंही नाही जाणार की 600 प्लस वाल्याला सुद्धा सेमी गव्हर्नमेंट मिळणार नाही. एकदम एवढं साफ म्हणजे चुकीचं आहे, हे होणारच नाहीये. झालं तर 40 ते 50 मार्काने मेरिट हे वाढू शकतं. ओके, तर याच्यामध्ये विद्यार्थी पॅनिक होतात, घाबरतात आणि लगेच रिपीटला जातात. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना समजा सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट मिळणार सुद्धा असेल, पण पार्टिसिपेट हे महाराष्ट्र स्टेटमध्ये म्हणा, ऑल इंडिया स्टेटमध्ये म्हणा, की तुम्ही पार्टिसिपेटच झाले नाही आणि मे बी एखाद्या दिवस मेरिट कमी गेलं तर तुम्हाला शीट अलॉटमेंट होणार नाही. तर अशी चुकी करू नका आणि सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये पार्टिसिपेट व्हा, ऍडमिशन घ्या, पार्टिसिपेट व्हा आणि प्रोसेस करा, जेणेकरून जर मेरिट कमी गेलं तर तुम्हाला ऍडमिशन हे 100% मिळू शकते. काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा बाहेर जे काही चुकीचे तुम्ही व्हिडिओ ऐकता किंवा बघता याच्यावरून हे करू नका. ठीक आहे, आपण मान्य करू की मेरिट वाढेल एखाद्या वेळेस, बरोबर आहे, आणि एखाद्या वेळेस वाढणार पण नाही, तरी सुद्धा तुम्ही प्रोसेस करा. प्रोसेस केलं, एखाद्या वेळेस मेरिट कमी गेलं तर तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण की जर तुम्ही पार्टिसिपेट केलं नाही आणि मेरिट जर कमी जात असेल, नंतर तुम्ही निर्णय घेतला की आपण पार्टिसिपेट करू, तर तोपर्यंत वेळ ही गेलेली असेल. कारण की जी काय असेल ती प्रोसेस वाईजच आपल्याला ऍडमिशन साठी आपल्याला जाता येईल. तर असा गैरसमज तुमच्या माध्यमातून काढा की 2024 एवढा कट ऑफ जाईल, हे एकदम चुकीचं आहे. एवढं होणार नाही. एक स्लाइटली जे काही मी सुद्धा बोलतोय, टेंटेटिव्हली अंदाजा बोलतोय की 40 ते 50 मार्कांनी मेरिट वाढेल. आपण मान्य करू की पेपर थोडासा एक 2025 च्या लेवलनी थोडासा इझी होता आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगला स्कोर होता. जास्तीत जास्त चांगला स्कोर येईल, कारण काय,
कारण की जे क्लासेस वाले असतील किंवा स्वतः अभ्यास विद्यार्थ्यांनी बी त्या टाईप आणि टफ लेवलचा स्टडी सुद्धा केलेला होता, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर थोडा इझी गेला आणि थोडाफार स्लाइटली हा स्कोर सध्या मेरिट जे आहे ते वाढेल. त्याच्यामुळे घाबरू नका, पॅनिक होऊ नका. आणि जर खरंच तुम्हाला काउन्सिलिंग आमच्या थ्रू जॉईन करायची असेल सर्व सविस्तर सुरुवातीपासून तर ऍडमिशन होण्यापर्यंत A to Z इन्फॉर्मेशन थ्रू तुमची प्रोसेस सुद्धा आम्ही करायला पाहिजे असं वाटत असेल आणि सर्व गोष्टी प्रॉपरली किंवा तुमची काउन्सिलिंग जॉईन केली आणि नंतर तुम्हाला पुढे काही व्हॅल्यू दिली नाही तर असं होणार नाही. स्टार्ट टू एंड ऑल ऑफ प्रोसेस आम्ही करणार, त्यामध्ये सर्व स्टाफ सुद्धा आमचा एक्सपर्ट आहे. जर खरंच तुम्हाला वाटत असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर आहेत, त्यांना कॉल करा आणि सर्व तुमची एक वेळेस ऑफिसला नक्की व्हिजिट करा. व्हिजिटची काहीही फी आम्ही घेत नाही. सर्व जे काही तुमचं मन शांतीपणे जे काही तुमचे हे असतील क्वेश्चन असतील ते आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करू आणि तुमचे ऍडमिशन कसं होईल, मेरिट थ्रू ऍडमिशन होईल, कसं व्हायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यावर आम्ही जास्त हे भर देऊ. ओके, जर खरंच व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.